स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. क्रमांक 1. आपल्याला वाटतं की ताकद फक्त चिकन मटणातूनच मिळते, पण खरं तर काही भाज्या आणि कडधान्य प्रोटीन, आयर्न आणि फायबरने भरलेली असतात. क्रमांक 2. ब्रोकोली, पालक, डाळी, मशरूम, चना, राजमा या भाज्या शरीर मजबूत ठेवतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतात. क्रमांक 3. चिकन मटनपेक्षा या भाज्या जास्त गुणकारी. ब्रोकोली, डाळी व हरभरा प्रोटीन फायबर भरपूर, वजन कमी करायला मदत करतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. क्रमांक 4. तांदळाचा डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडे पोहे भिजवून टाकावेत. क्रमांक 5. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून 2-3 वेळेस ताक प्यावे. क्रमांक 6. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. क्रमांक 7. फळे लवकर पिकण्यासाठी तांदळाच्या किंवा गव्हाच्या डब्यात किंवा कुठल्याही धान्यात ठेवावेत. क्रमांक 8. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि हे दोन्हीही घटक मुबलक प्रमाणात काजूमध्ये आढळतात. म्हणूनच काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. क्रमांक 9. ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात, त्यांच्या घरात कायम सुख, शांती आणि आनंद नांदतो. क्रमांक 10. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर 2 ते 3 लवंगा तव्यावर भाजून घ्या आणि त्याचा वास घ्या. वेदना काही मिनिटातच नाहीशा होतील. क्रमांक 11. जेवणानंतर लगेचच झोप किंवा आळस येत असेल तर बडीशेप आणि खडीसाखरेचे सेवन करा. यामुळे ताजेतवाने वाटते. क्रमांक 12. रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होऊ लागतं. याचा परिणाम 5 ते 10 दिवसातच दिसू लागतो. क्रमांक 13. पित्त झाले असेल तर कोकमाचे पाणी प्यावे. क्रमांक 14. घशातील खरखर कमी करण्यासाठी गूळ व आले चावून खावे. क्रमांक 15. रोज झोपण्यापूर्वी तुपाचे 2 थेंब नाकात सोडावेत किंवा कोमट पाण्यात वेलची पूड मिसळून ते पाणी प्यायल्यास झोपताना घोरण्याची समस्या दूर होते. क्रमांक 16. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. क्रमांक 17. व्यायाम न करता वजन कमी करायचे असेल तर प्रत्येक जेवणानंतर ओवा, जिरे, मेथीदाणे व बडीशेप याची पावडर करून प्रत्येक जेवणानंतर अर्धा चमचा चावून खावे व त्यानंतर कोमट पाणी प्यावे. तसेच रात्री झोपण्याच्या आधी कोमट पाण्यात लिंबू रस घ्या. क्रमांक 18. भूक लागत नसेल तर जेवणापूर्वी थोडा लिंबू रस व काळं मीठ घ्या.
क्रमांक 19. भात मऊ आणि सुगंधी व्हावा म्हणून भात शिजवताना थोडं तूप आणि काही थेंब लिंबाचा रस टाकल्यास भात चिकट होत नाही, भात सुगंधी होतो. क्रमांक 20. पोटात उष्णतेमुळे आग होत असल्यास दुपारी जेवणात ताक किंवा नारळ पाणी प्यावे. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.